जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 44। गुणस्थान जीवन चित्रपट। जैन शासनाने जीवाची उन्नती किंवा अवनती याचे दिग्दर्शक सूक्ष्म मापक यंत्र गुणस्थान सांगितले आहे। गुण म्हणजे जीवाचा ध्रुव स्वभाव, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य या 3 रत्नत्रय गुणाला येथे प्रामुख्याने गुणसंज्ञा दिली आहे। गुणसंज्ञा साच मोह जोग भवा। मोह राग द्वेष भाव व योग भाव यांच्या निमित्तवश जीवाच्या दर्शन, ज्ञान, चारित्र्य गुणांची श्रद्धा, रुची, प्रतीती, वृत्ती या स्वभावाचे जे प्रकार त्यांना गुणस्थान म्हणतात। जीवाचे हे परिणाम असंख्यात लोकप्रमाण असंख्यात प्रकारचे होतात, परंतु त्यांना प्रामुख्याने 14 प्रकारच्या गुणस्थानांमध्ये अंतर्भूत केले आहे। हे 14 प्रकारचे गुणस्थान भाव नित्य अचेतन भाव आहेत असे म्हटले आहे, कारण हे जीवाचे स्वभाव भाव नाहीत। म्हणून या गुणस्थान परिणामाविषयी सतत परत्वबुद्धी ठेवून हे गुणस्थान भाव जो धारण करतो तो ध्रुव कारण परमात्मा, परमपरिणामिक भाव त्यालाच स्वभाव समजून त्या स्वभावाकडे सतत लक्ष ठेवणे, त्याचीच रुची, त्याचीच प्रतीती, त्यातच स्थिर वृत्ती हाच उन्नतीचा राजमार्ग आहे। याचे उलट आपल्या ध्रुव स्वभावाची जाणीव न ठेवता या गुणस्थानादी परभावांना आपला स्वभाव समजणे, त्या परभावाची रुची, प्रतीती, वृत्ती ठेवणे यालाच मिथ्यादर्शन, ज्ञान, चारित्र्य रूप संसार मार्ग म्हटले आहे। हा जीव अनादी काळापासून आपल्या स्वभाव भावास विसरून या परभावालाच आपला स्वभाव समजून आपल्याच अपराध दोषाने संसारात भ्रमण करीत कोणकोणत्या अवस्था प्राप्त करीत आहे व त्यामुळे त्याला कशा प्रकारचे फळ मिळते याचा दिग्दर्शक चित्रपट म्हणजे 14 गुणस्थाने होत। या गुणस्थानाचे स्वरूप अत्यंत विस्तार रूपाने गोम्मटसार जीवकांड या ग्रंथात सांगितले आहे। त्यात कर्णानुयोग ग्रंथाचा अभ्यास करणे नितांत आवश्यक आहे। त्यामुळे कशा प्रकारच्या परिणामांनी कसे फळ मिळते याचा बोध होऊन त्या प्रकारचे परिणाम होऊ न देता सतत आपल्या नित्य शुद्ध बुद्ध ध्रुव चैतन्य भावात ज्ञाता दृष्टा स्वभावात स्थिर राहण्याची ओढ निर्माण होते। त्यालाच स्वसंवेदन, भेदविज्ञान, सम्यक दर्शन, स्वपरविवेक इत्यादी अनेक नावे आहेत। तोच मोक्षप्राप्तीचा जीवाच्या उन्नती पथाचा राजमार्ग आहे। 1. गुणस्थानाचे लक्षण। मोहनीय कर्माचा उदय, उपशम, क्षयोपशम झाला असता जीवाचे जे भाव होतात त्या परिणामांची जी स्थाने, प्रकार त्यांना गुणस्थान म्हणतात। मोह, राग, द्वेष, मोहरूप परिणाम व योग, मन, वचन, काय यांची प्रवृत्ती रूप परिणाम यांच्या निमित्ताने जीवाच्या सम्यक दर्शन व चारित्र्य गुणाची जी स्थाने, प्रकार त्यांना गुणस्थान म्हणतात। 2. गुणस्थानाचे प्रकार। ही गुणस्थाने 14 आहेत। त्यापैकी 1 ते 4 गुणस्थानांना प्रामुख्याने जीवाच्या सम्यक दर्शन गुणाची मुख्यता ठेवून नावे दिलेली आहेत व 5 ते 14 गुणस्थानांना चारित्र्य गुणाची मुख्यता ठेवून नावे ठेवलेली आहेत। 3. गुणस्थानांची नावे। 1. मिथ्यात्व, 2. सासादन, 3. मिश्र, 4. अविरत सम्यकत्व, 5. देशविरत, 6. प्रमत्त विरत, 7. अप्रमत्त विरत, 8. अपूर्वकरण, 9. अनिवृत्तीकरण, 10. सूक्ष्म सांपराय, 11. उपशांतमोह, 12. क्षीणमोह, 13. संयोग केवली, 14. अयोग केवली। 4. गुणस्थानांचे स्वरूप। 1. मिथ्यात्व अर्थात विपरीत उलटी मान्यता। अतत्वविषयी तत्वबुद्धी, अधर्मविषयी धर्मबुद्धी
अनिष्ठाविषयी इष्टबुद्धी हे याविषयी उपादेय बुद्धी अशा विपरीत मान्यता, मिथ्या श्रद्धा त्याला मिथ्यात्व म्हणतात. मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जीवाचे असे विपरीत परिणाम होतात. ज्याप्रमाणे ज्वराने पीडित असलेल्या माणसास गोड पदार्थ कडवट वाटतो, त्याप्रमाणे या विपरीत दृष्टी माणसाला धर्माची कथा, आत्म्याची कथा आवडत नाही. मिथ्यात्वाचे प्रामुख्याने 5 भेद आहेत. 1 एकांत, 2 विपरीत, 3 विनय, 4 संशय, 5 अज्ञान. एकांत मिथ्यात्व. वस्तू अनेकांतात्मक, उभय धर्मात्मक, सामान्य विशेष धर्मात्मक असताना वस्तू केवळ कोणत्याही एक धर्मात्मकच मानणे हे एकांत मिथ्यात्व होय. जसे वस्तू सर्वथा नित्य अपरिणमनशील मानणे, वस्तू सर्वथा अनित्य परिणमनशील मानणे. विपरीत मिथ्यात्व. अतत्वाला तत्व मानणे, अधर्माला धर्म मानणे ते विपरीत मिथ्यात्व होय. जसे यज्ञ यागादी क्रियेस धर्म मानणे. विनय मिथ्यात्व. खऱ्या खोट्याची परीक्षा न करता सर्वांचा सारखा विनय करणे हे विनय मिथ्यात्व होय. सरागी व वितरागी देवाचा सारखा विनय करणे ते विनय मिथ्यात्व होय. संशय मिथ्यात्व. वस्तूच्या स्वरूपाविषयी हे खरे की ते खरे असा संशय ठेवणे हे संशय मिथ्यात्व होय. श्रीवेदामध्ये प्रमत्तादी गुणस्थाने सांगितले आहे, तेव्हा तो भाववेद की द्रव्यवेद असा संशय ठेवणे. श्वेतांबर मतानुयायी द्रव्य स्त्रीला मुक्ती मानतात, ते संशय मिथ्यात्व होय. अज्ञान मिथ्यात्व. वस्तू स्वरूपाचे अज्ञान असणे, जाणीव नसणे ते अज्ञान मिथ्यात्व होय. एकेंद्रियापासून असज्ञी पंचेंद्रियापर्यंत सर्वांना अज्ञान मिथ्यात्वच असते. मस्करी मतवाले अज्ञान मिथ्यात दृष्टी होत. मिथ्यात्वाचे गृहीत अगृहीत असे 2 भेद आहेत. गृहीत मिथ्यात्व. कुगुरु, कुदेव, कुशास्त्र यांच्या भक्तीने जी विपरीत मान्यता होते ते गृहीत मिथ्यात्व होय. अगृहीत मिथ्यात्व. दुसऱ्याच्या उपदेशाशिवाय पूर्व परंपरेने चालत आलेली जी विपरीत मान्यता ते अगृहीत मिथ्यात्व होय. जीवाधिक प्रयोजनभूत तत्वाविषयी विपरीत श्रद्धान ते अगृहीत मिथ्यात्व होय. शरीर, धन, धान्य आदी परद्रव्य, पंचेंद्रियाचे विषय व कषाय याविषयी एकत्व बुद्धी ठेवणे ते अगृहीत मिथ्यात्व होय. मी सुखी, मी दुःखी, मी श्रीमंत, मी गरीब, मी राजा, मी रंक, माझे धन, माझे वैभव, माझा पुत्र, माझी स्त्री, शरीर सुखी तर मी सुखी, शरीर दुखी तर मी दुखी, शरीराचा जन्म तो माझा जन्म, शरीराचे मरण ते माझे मरण अशी जीव अजीव तत्वाविषयी विपरीत मान्यता ते मिथ्यात्व होय. अशुभ पाप कर्माचा आश्रवबंध दुःखदायक अनिष्ट समजणे व शुद्ध पुण्यकर्माचा आश्रवबंध सुखदायक इष्ट समजणे ही आश्रवबंध तत्वाची विपरीत मान्यता होय. वितराग विज्ञानरूप आत्मस्वभाव भाव ही संवर निर्जरेला कारण आहे. त्याला कष्टदायक समजणे ही संवर निर्जरा मोक्ष तत्वाची विपरीत मान्यता होय.